तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं सकाळ सकाळच्या पारामध्ये. मित्रांनो, सकाळची 10:30 वाजलेले इथे. कांद्याची पात मस्त चिरून ठेवलेली आणि इथं फोडणीचा कार्यक्रम चालू आहे. बहुतेक कशाची भाजी करायची आपल्याला समजतच लवकर. सध्या तरी काय चालू आहे? फोडणीचा भात बनवून ठेवायचा रात्री मस्तपैकी, आणि सकाळच्याला रात्री काय खायचा आणि सकाळच्याला मस्तपैकी ती शिळा भात आहे त्याची फोडणीचा भात बनवायचा. त्याचा एकदम मस्त लागतो एकदम. तुम्हाला जर खरं सांगू का, पोहे जे लोक खाते ते का, त्या लोकांनी पोहे बंद करून हे असं भात रात्री बनवून ठेवायचं आणि सकाळी त्याला फोडणीचा भात करून ती खायचा. खरंच इतका मस्त लागतो. आणि पोह्याचा दुष्परिणाम म्हणजे पोहेने पित्त वाढतं आणि भूक लागत नाही तुम्हाला. पोहे जर खाल्लं का नाही, तुम्ही बघा आता काय भानगड होती मला समजत नाही की पोहे बनवताना काय त्याला केमिकल लावते ते का काय, पित्त बी वाढतं आणि भूकच लागत नाही तुम्हाला. तर ही भात तुम्ही असं जरी खाल्ला नाही, आणि पोहे काय भात तांदळापासूनच बनवते आणि भात तर तांदळाचाच असतो, पण ह्याला जास्त ह्याच्यावर ती पण शक्यतो तांदूळ आता काय करायचं माहिती आहे का, बिना पॉलिशचं बघायचं. तसं तर भेटणारच नाही तुम्हाला, पण ज्याला शक्य आहे ती बिना पॉलिशचं तांदूळ ज्याला मिळते ते त्यांनी वापरायचं एकदम चांगलं. आता इथं चालू आहे बघा फोडणीचा भात बनवायचा बघा. त्या केमिकलच्या दुनियामध्ये जेवढं कमी प्रमाणात केमिकल तुमच्या पोटात जाईल का तेवढं तुम्ही बघा. कारण शरीराची एक मर्यादा असते बाबा, इथपर्यंत जरी केमिकल गेलं तरी ते बाहेर टाकून देतं. पण समजा त्याच्यापेक्षा जास्त जर केमिकल जर गेलं, आता तुम्हाला खरं खरं सांगू का, प्रत्येक गोष्टीमध्ये तेलामध्ये केमिकल आहे, गुळामध्ये केमिकल आहे, साखरेमध्ये केमिकल आहे, पोह्यामध्ये केमिकल आहे, पोहे बनवतात त्याच्यामध्ये, अजून प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल टाकतात. पण त्याची एक तपासणी असते. ती तपासणी करताना एक लेवल असते की बाबा तिथपर्यंत त्याच्यात केमिकल असलं तर ठीक आहे, पचून जाईल तुम्हाला, काय अडचण नाही. पण प्रत्येकामध्ये जर असं केमिकल टाकत 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 ते सगळं आपल्या पोटात जातंय ना हो, मग ती मर्यादा ओलांडताना कुठंतरी याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. पण कोण करायचा विचार त्याचा? आता अंत जवळ आला, त्याच्यामुळे होईल एवढं नैसर्गिक राहायचा प्रयत्न करा. खरं तुम्हाला देवाशी पण सांगतो, त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला, तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो, 1 मिनिट. आता तुम्हाला स्क्रीनवर बघा व्हिडिओ दिसत असेल एका बाजूला नाही, तर त्या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाची केळी तुम्हाला दिसते ती, आणि ती हिरव्या रंगाची केळी त्या केमिकलमध्ये बुडवून तिला 1 मिनिटाच्या ती कशी पिकवतात बघा. तुम्ही ही व्हिडिओ जर बघितलं तर तुम्ही शॉक असाल. मला सांगा, केळी 1 मिनिटात जर पिकत असतील तर मानवाच्या शरीरावर त्याचा काय विपरीत परिणाम होत असणार आहे? मानवसुद्धा पिकणार की लवकर, आयुष्य कमी होणारच की, विषयच नाही की. ज्या तुमच्या सेल्स 50 वर्ष काम करायच्या तर ते तुमचं 25 वर्षावरती येणार की, विषय म्हणजे उघड उघड तुम्हाला दिसत असेल की. तर हे असं आहे बघा मित्रांनो, तर थोडंसं सावध राहावा. चालू आहे ती जेवण, आणि लोणचं घेतलं काय? लोणचं 1 नंबर झाले बरं का. हे लिंबाचं लोणचं आहे, आणि लिंबाचं लोणचं करायची पद्धत ही जरा थोडीशी वेगळी आहे. तुम्ही ही पद्धत ह्या पद्धतीने लिंबाचं लोणचं करून बघा. लिंबाचं लोणचं तुम्हाला 1 नंबर आवडेल. आणि तुम्हाला मी अजून पण सांगतो, आंब्याच्या लोणच्यापेक्षा लिंबाचं लोणचं ही चांगलं असतं. ही जी लिंबू आहे का, ह्याचं लोणचं चांगलं असतं. पण गेल्या वेळेस आपण केलं होतं लोणचं, माझ्या तोंडाला तर ती पाणी सुटलं त्या लिंबाच्या लोणचं बघितलं की. पण मी जेवण केलंय बरं का, जेवण करून बसलोय निवांत. पण ही आता ह्यांचं ती लोणचं काय बघा की, आंबट कुठली पण गोष्टीची जर तुम्ही आठवण काढली का नाही, तर तुमच्या तोंडाला पाणी सुटणार. ह्याचं कारण असं आहे की, कुठली पण आंबट गोष्ट पचवण्यासाठी आपल्या शरीराला बाईल म्हणजे ॲसिड म्हणजेच पित्त सोडावं लागतं भरपूर प्रमाणात. म्हणून आंबट खाल्लं की पित्ताचा त्रास वाढतो. कुठली पण आंबट गोष्ट खावा, तुम्हाला पित्त वाढणार म्हणजे वाढणार, हे ठरलेलं असतं. त्याच्यामुळं पित्त पण जास्त सुटतं, आणि त्या पित्ताचा त्रास होणे म्हणून आपली जी लाळ आहे का, ती जरा अल्कलाईन असते, ती पण जरा जास्त प्रमाणात शरीराला सोडावं लागते. त्याच्यामुळे ही जी कनेक्शन आहे ती का, ही परमेश्वराने दिलेली कनेक्शन एकदम योग्य आहे. ती सगळ्या क्रिया व्यवस्थित होत असते त्या. तर लोणचं आपलं 1 नंबर झालं आहे, ह्याच्या पलीकडे काय बोलणार नाही. तुम्हाला बघायचं असेल तर गावाकडची वाट चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला ती व्हिडिओ तुम्हाला दिसेलच.
घेवड्याची शेंग पण चांगली झाली. या जेवायला सगळेजण. लोणचं मस्त झालंय चवीला पण. बापू झालं. तर गाई बांधल्या आपण सकाळ सकाळ त्यांना चरायला गावतात. गावात नाहीच राहिलं आता. वाळलंच आहे, ती वाळलंच खाते ते वाळलं खाल्ल्यामुळं त्यांना माकवान खाते ते. नाहीतर नुसतं जर माकवान टाकत गेलं वाळलं तर ती खाणार नाही ती बी आवडणार नाही. गवत कसं जरा चव बदलून आपल्यासारखंच असते त्यांचं बी. तर मंडळी आता आजपासून डाळ बनवायला चालू करणार आहे आणि ऑर्डरीसुद्धा बुक करायला चालू केलेला आहे. नंबर देणार मी तुम्हाला, त्या नंबरवरच संपर्क करा. तिचा नंबर देतो मी, तनुजा भगत. तर तिच्यावरच व्हॉट्सअप मेसेज ठेवून तुम्हाला जर का तुरीची ऑर्डर करायची असेल तर तुम्ही पैसे पाठवून हे ठेवू शकता. मला काही जास्त फोन हे करू नका आणि माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही जास्त मेसेज टाकू नका. गेल्या वर्षी मी माझा नंबर दिला होता, पण काय होतं आहे माझ्यावर लई लोड होतो आहे. मला बघा बाकीच्यांचे बरंच फोन येत असते त्याच्यामुळे तुम्ही तिच्या नंबरवरच फोन व्हॉट्सअप मेसेज आपलं ठेवत जावा आणि व्हॉट्सअप मेसेज करून तुमची तूर डाळीची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता. डॉन चल घरी बाबा. घरापासून लांब बसतं ती पिली. ह्याला का नाही हीच करते ती सारखं ह्याच्याजवळ येते ती. ह्याला काय ती पटत नाही, मग इकडं लांब येऊन बसतो. डॉन अय डॉन. ती नावाप्रमाणच आहे बरं का डॉन. लय रागीट आहे ती. त्याला अजिबात सहन होत नाही असलं तसलं काय. बाहेर दुसऱ्यांची कुत्रे इथं आलेली सहन होत नाही, दुसरी माणसं इथं आलेली त्याला खपत नाही अजिबात. अंगावर जातो लगेच. गहू आला आता आपल्याला. आता पाणी द्यावं लागेल गव्हाला एकदा अजून. मधमाशांनी काम चालू केलं वेगात जोरात. पराग तर काय अजून आलेलं दिसणार आहे मला. पराग आलं का नाही त्यांच्या पायाला पिवळं पांढरं दिसतं. पायामध्ये आणतात पराग. त्यांच्या पायाला बॅगा असते, ते बॅगा एकदम नाजूक, त्याच्यामध्ये घेऊन येते. 2 रामफळं तोडली आणि रामफळं तोडलेले बघून हो का कुत्र्यांचा जीव कसा मोठा झाला. अरे बाबा ती पिकली नाही, ती अजून कच्ची आहे. ती कच्ची आहे ती अजून. काय होतंय पिकायची वाट बघायला लागलं की पटकन खाली पडतं. खाली पडलं की सगळा राडा होतो त्याचा. बिलबिल होऊन नरम पडून खाली नासधूस होती. नास होत नाही आपलं, आपले ही सगळी शेणा खाऊन टाकते. इकडे तुरीचं चालू झाले. म्हणलं सगळ्यांना तुझा नंबर देतो मी, 96 89 14 42 85. त्याच्यावर आपलं तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून आपलं ऑर्डर मागवा. फोन काय कोणी शक्यतो करू नका माझ्या मोबाईलवर बरं का. माझ्या मोबाईलवर करू नका, कारण काय होतंय मला फोन लय येते फोन लय येते मग ती किर्र होऊन जातं डोकं का नाही. तर त्याच्यामुळे तेवढी कृपा करा. काय झालं 2-3 दिवसात आपली डाळ आता तयार होईल. 2-3 ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट ऑर्डर टाका. ऑर्डर द्यायला चालू करा. तरी नाही उशीर लागेल यायला सगळ्यांपत्र पोचायला. उशीर लागेल, कारण डाळ 2-3 दिवसात तयार व्हायला चालू करणार आहे. तिथनं परत अजून आपल्याला पोती आणायची, ती पॅकिंग करायची. ती यंत्र कुठं मिळते का ती बघतो. ॲमेझॉनवर मिळतं बरं का, पण इथं जवळपास कुठं मिळते का बघू. नाही तर ते बिघडलं म्हणजे परत अजून ॲमेझॉन कावा द्यायचं आम्हाला नेट करून. ते आपल्याला जमत बी नाही. ती जमणाऱ्याला जमतं. टोकी 2 तोडले ते हे होते ते काय पिकले नाही म्हणजे गाव जरा घेऊन द्यायची. आग मी रोज त्याला 2 टाइम जाऊन पिकते ती लय तू नरम लागल्यावर मग तवर ती राहत नाही, ती पडते ती खाली. 4 दिवस पिकत नाही त्या. पिकते ती बघतो. ठेव त्याला तुरीत ठेव. ज्वारी तुरीत ठेवता का काय झालं का आता काय करायचं. वरी न्यायचं आता हे हा वाळवायला. बाहेर आपली कुत्री येते, हा वर वर नाही लागते. तेवढं आहे सगळं व्यवस्थितच. चांगलं द्यायचं सगळ्यांना. चौकात चाळून फिरून सगळं का नाही बाजूला हे असलं निघतंय बघा. बाजूला काढतोय मस्त ही तूर. आता हिला वलवायची आणि ही करायची डाळ बनवायची ही. आता ह्यावेळी जरा थोडीशी पद्धत बदलली मी. आकरी डाळ काढायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला खरं खरं सांगतो आकरी डाळ इतकी चव लागते, पण काय काय लोकांना त्याच्यावरची साल नको वाटते. आता ती ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न बरं का, आपली काय बळजबरी नाही. पण सांगायचं माझं काम आहे. नाही साल तशी आहे बघा, साल येणारच. आपण तुरी भिजवून जरी केल्या तरी साल येणार
आणि आखरी जरी केली तरी साल येणार, आखरीला थोडी जास्त येणार. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जर का खऱ्याने चव अनुभवायची असेल तर आखरी डाळ. आता आखरी होती का नाही आता लगेच लगे काय माहिती, नवीन तूर आहे ना आपली, त्याला जुनी होऊन आखरीच द्यावी म्हणायचं. ह्याच्यात आपण ना थोडस एका पोत्याला 1 तांब्याभर पाणी लागते. एवढंच पाणी आपण तुरीला टाकतोय, दडपून ठेवायची. हा. आणि ह्याचा अंश पाण्यात जर आपण भिजू घातली का तर ते पाण्यात उतरते. पाण्यात ती अर्क तसंच करू म्हणजे हे होत नाही. झाली सक्सेस आपलं चांगलं. तर मंडळी नाही मस्त करतो डाळ, काळजी कर नका. आणि गेल्या वर्षी जशी चव आहे तशी तुम्हाला ह्या वर्षी बी चव मिळणार, ह्याची मी काळजी घेणार. गेल्या वर्षीपेक्षा अजून तुम्हाला कसं चांगलं देता येईल ह्याचा प्रयत्न करणार. आता चाळून हे करून सगळं तयार करायला लागलो. ह्या वर्षी आपल्याला एवढी पोती आहेत. आता ह्याच्यात कुणाला मिळतंय कुणाला नाही मिळत. काय ज्याला मिळलं त्याने खुश राहावा, ज्याने नाही मिळलं त्याला पुढल्या वर्षी देऊ आपण. उशीर करणार, उशीर केला तुम्ही की मग मी काय करू सांगा. उशीर जर झाला तर मी काय करू शकत नाही. हां चालू आहे. आता वर नेऊन ही वलवायची, जरा वलवली की ठेवायची, तिला असं चाळून घेतोय बघा. वाटतंय पण आपदायचं आहे. भुगा सगळा खाली पडतो. हां खाली भुगा, बारीक डाळ ही ती सगळी खाली पडते. आता तशी गिरणीतनं काढल्यावर सुद्धा काय होतं, भुगा होतीच. एवढा तेवढा भुगा येणारच आहे. आणि काय ती बी डाळच असते, ती बी तुरीची डाळ असते, त्याचं काय नसतं. मशनीमध्ये पॉलिश लावलं का नाही आपोआपच ती त्या तुरीचं कसं कवचाल बी निघतंय आणि त्याची डाळ बी होती, त्याला मस्तपैकी. तसं नाही करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये चव निघून जाते. आणि तुम्हाला तर मगाशी व्हिडिओ बी बघितला असेल तुम्ही, केमिकलच्या दुनियेत काय बघा नाही, कसा विश्वास ठेवायचा कसा कुणावर. आणि बाहेर नाही का आणून खावं तरी काय, अरे आंबा जरी आणायचा असला तर ती इथ्रेलमध्ये बुडवून देते ती. हो कसा पिकतो तुम्हाला सांगा की विश्वासाची. मी तर प्रत्येकाला सांगतोय, तुम्ही आपापलं शेतकरी धरा, आपापल्या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त द्या. बिचारा खाल्लं म्हणून काय होत नाही, शेतकऱ्याने खाल्लं म्हणून काय फरक पडत नाही. 2 पैसे त्याला जास्त द्या आणि त्याच्याकडनं खात्रीचं तुम्ही फळं मागवा. तुम्हाला सांगतो डाळे मागवा, धान्य मागवा. आता मी काय सगळ्यांना पुरवू शकत नाही. बरेच शेतकरी आहेत, सगळ्याचं कल्याण होऊ द्या, सगळ्यांचं भलं होऊ द्या, काय अडचण नाही. होय बरोबर आहे. हां